आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लय मोठा झोल केलाय झोल हा एकदम शातीर दिमाग निघाला रे। तरीच म्हंटल याच्याकडे कागदपत्र आले कसे। बाई आजीने कधी सह्या केल्या? काहीतरी झोल वाटत होता, पण हरिनानाने समोर आणला। शिवा हा जाम मोठा सबूत मिळाला। याचसाठी तर थांबले होते मी। खरं तर हे ना आशूच्या आयडियामुळे समोर आलंय। त्या जगदीशला तर मी आता सोडत नाहीच। इतका त्रास देईन ना त्याला की त्याला सहन पण होणार नाही आणि सांगता पण येणार नाही। त्याला बघ आता कसं सोलून काढू आपण। हा मागे बांधला होता ना, असा बांधून ठेवूया। आता त्याला मिरचीची धुरी द्यायची का? नाही नाही, एक मिनिट। ज्या घरासाठी आपण हे सगळं करतोय त्या घराला काही होता कामा नाही। मग शिवा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे त्याला हाकलून लावायचं घरातनं बस। आणि त्याने पळून जायचा प्रयत्न केला तर? असा कसा पडून जाईल? बाई बांधून ठेव ना त्याला। हा आणि आशू पोलिसांना घेऊन येणारच आहे। तुम्ही पण वस्तीत जा आणि सगळ्यांना सांगून ठेवा त्याच्यावर नजर ठेवायला, ठीक आहे? आणि लगेच इथे या। ठीक आहे। ए बाई चल कॉल करा भाई काय कळलं तर। हे आता ना काहीच गडबड होता कामा नाही। या जगदीशने आपल्याला एवढा त्रास दिलाय ना, आई आजीला त्रास दिला, मला आशूला घराबाहेर काढलं, आम्हाला पोलिसात दिलं। या जगदीश पाटीलला तर मी घराबाहेर काढणार म्हणजे काढणार। अहो आजी, वंदनाताई, तुम्ही असं काय इथे थांबलाय? माहितीये शिवाला वेळ लागलाय, पण तरी सुद्धा इथे असं यावं राहू दे की। म्हणजे शिवा आता सांगून गेली आहे ना, म्हणजे ती काहीतरी सोय नक्की करून येणार बघा। आणि नाही झाली काही सोय तर रस्त्यावर राहू। अगं असं म्हणू नकोस ग दिव्या। रस्त्यावर हे घर आहे ना, इथे राहताय ना तुम्ही। हो, पण आता ह्या घरात आम्हाला आमची जागा दाखवलीच आहे ना, तर दिव्या बस झाला, जाताना पुन्हा तेच नको। राहू दे ताई, काही हरकत नाही। सीता यावं, केवढं मोठं मन आहे तुमचं। कसला मोठेपणा आजी। कळत न कळत या घरात तुम्हाला त्रासच झालाय। त्या त्रासामुळेच म्हणते ती तसं। पण मी तुम्हाला सांगू का, शिवा म्हटली आहे ना, मग ती नक्की काहीतरी करणार, मला खात्री आहे। माझ्या सुनेवर विश्वास आहे मला। ती नक्की काहीतरी करणार। खरंय तुमचं सीताई। म्हणूनच म्हणते की तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम करा ना। इथे असं वाट बघत बसणं मला कसं तरीच होतंय। आई बरोबर म्हणतायत त्या। चल आपण आत बसूयात। अगं दिव्या थांब, आपल्याला जायचंच आहे तर सामान राहू दे ना इथे। उगाच परत ने आण कशाला। थांबतो या आराम करा। आशू आणि शिवाने जो काही घाट घातलाय त्याला यश दे रे देवा। काय चालू आहे तुमचं? रोज रोज दारू पिऊन येता, धिंगाणा करता। तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार मोठा तीर मारलाय? ए गप गे गप.
तुला जे हवं दिलं की नाही घर दिलं की नाही मग हे तुझ्या हे ट्यूट्यू बंद करायचे कळणार आहे आता हे घर माझं आहे माझं घर आहे माझ्या घरामध्ये मी दारू पिऊन येईन मी धिंगाणा घालेन हे कोणाचा बाप अडवतो ना बघतो मी हे फोन वाजला बघ कोण आहे बघ जरा मी घरात नाही सांग आलो फोन घे ग कोण आलं बघ रात्री कोण आलंय हो शिवा हा शिवा आली आहे हा ए तू काय करते इकडे तर कशाला आलेस हा ए काका चल सामान काढायला घे चल 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 घर खाली कर काय सामान भरायला म्हणजे काय हा? हा तर तुला काय एक मिनिट मी पोलिसांना फोन लावला ए हॅलो हॅलो तुम्हाला माहित नाही जगदीश काय तुला दाखवतो कोण जगदीश काय माहिती कोण जगदीश ए काका हा तुझा विषय संपलाय आता तू आता माझ्या हातातनं नाही सुटत ए तू घाबरवतो कोणाला हा घाबरवतो कोणाला तुला काय वाटतं मी काय घाबरणार आहे अरे आता फोन कुठे आहे थांब पोलिसांना बोलवतो गेल्या वेळेला तुला हात टाकलं ना या वेळेला तुला कायमचा हात टाकतो हा, एक काम कर तू बोलवच पोलिसांना हा. मला बघायचंच आहे तुझी लायकी काय आहे ते खरंच पोलिसांसमोर तुझी वट काय ना ती बघायची आहे मला. तू लाव ना फोन लाव बाहेर गो आउट गो माझं घर आहे ओनर बाय जाऊ चला मी जातो तुमचं- नाही मी जातो शिवा बाहेर काढो काय मी एकटा जाऊ शकत नाही आपली बातमी जोडते तू यांना मारू नकोस प्लीज उतरली का अजून उतारा पाहिजे दे, थांब. दोन ए ते फोन दे माझा हे घे घे हा व्हिडिओ बघ ही बघा इथे आहे ही दिव्या काय ग अशी एकटीच का बसलेस इथे काय ग काय झालं हे बघ काही त्रास होतोय का तुला काही सांगावं असं वाटत असेल बोलावं असं वाटत असेल ना तर बोल ना आम्ही आहोत ना